नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपला व्हिडिओ आहे, आपल्याला नवरात्रीच्या अगोदर काही गोष्टी काढून टाकायच्या आहेत आणि काही गोष्टी आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी आपल्या देवीच्या अत्यंत प्रिय वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहेत. तर नवरात्री आता आपली 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या दरम्यान चालणार आहे. तर या दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची भरपूर सेवा करायची आहे. आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद राहण्यासाठी, कुळदेवी आपल्या घरामध्ये येण्यासाठी आपल्याला तिच्या आगमनासाठी काही तयारी करायची आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये देवी देवतांचा वास असतो. जिथे अस्वच्छता असते तिथे देवी देवता कधीही राहत नाहीत. तर आता रविवारी म्हणजे 15 ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे. जी आपली कुळदेवी आहे ती आपली आई आहे, आपल्या कुळाचं रक्षण करणारी माता आहे. आपल्या घरामध्ये जर कुठलं म्हणजे शुभ कार्य जर आपण करत असाल तर आपण अगोदर आपल्या कुळदेवीला आणि कुळदेवताला पूजत असतो. आधी त्यांचा मान सन्मान करत असतो. का तर त्यांचे आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आपण त्यांची पूजा अर्चा करत असतो. तर वर्षातनं एकदा तरी आपल्या कुळदेवीच्या ठिकाणी आपल्याला जाऊन देवीचा मान सन्मान, पुरणपोळीचा नैवेद्य, खणा नारळाची ओटी आपल्याला भरायची आहे. ज्यावेळेस आता दसऱ्यामध्ये सुद्धा म्हणजे 9 दिवस घटस्थापना असते, त्या दिवसामध्ये सुद्धा आपण आपल्या देवीची ओटी भरायची आहे. ती ओटी कशी भरायची आहे याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. तर आपली जी माता आहे, आपली जी कुळस्वामिनी आहे, तिच्यासाठी आपल्याला आपलं घर एकदम स्वच्छ टकाटक करायचं आहे. ज्यावेळेस आपण घर स्वच्छ करतो त्यावेळेस आपल्या घरातील जी अडगळ आहे ती आपल्याला पूर्णपणे बाहेर काढायची आहे. जे आपण वशाडाचं सामान, जे मांसाहारी सामान घरामध्ये काही लोक स्टोअर करून ठेवत असतात फ्रीजमध्ये वगैरे, ते सगळं आपल्याला या 9 दिवसामध्ये खायचं नाही आहे. ते सगळं आपल्याला काढून फेकून द्यायचं आहे. घरामध्ये कुठलीही घाण ठेवायची नाही, कारण देवीला ही खूप स्वच्छता लागते. अस्वच्छता असल्यावर त्या ठिकाणी देवी वास करत नाही. मग आपण कितीही जर सेवा केल्या तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. या 9 दिवसामध्ये जी देवी आहे ती पृथ्वीवर सक्रिय असते. त्याच्यामुळं आपल्याला आपल्या कुळदेवीची छान सेवा करून तिला छान आपण मान सन्मान आपल्या घरामध्ये द्यायचा आहे. जेणेकरून ती आपल्या घरामध्ये तिचं कायम वास्तव्य राहिला पाहिजे आणि आपल्यावर तिचा भरभरून आशीर्वाद असला पाहिजे. तर आपल्या घरामधील जी अडगळ आहे ती पूर्णपणे तुम्हाला काढून टाकायची आहे. फोटो असतील किंवा घड्याळे असतील ते सुद्धा तुम्हाला काढून बाहेर टाकायचे आहेत. त्याच्यानंतर भंग पावलेल्या ज्या मूर्त्या असतात, म्हणजे मूर्तीला आपण नेहमी घासत असतो त्यावेळेस त्याला छिद्र पडलेलं असतं, किंवा डोळा घासून घासून एक डोळा खराब झालेला असतो, किंवा नाक कान काहीतरी पूर्ण जे सपाट झालेला असेल किंवा छिद्र पडलेला असेल, किंवा थोडं जरी हात पाय कुठं असं खराब झालेलं असेल तर ती सुद्धा मूर्ती तुम्हाला विसर्जित करायची आहे. ज्या वेळेस तुम्ही मूर्ती विसर्जित करता त्यावेळेस तुम्हाला तिच्यासोबत दही भाताचं शिदोरी द्यायची आहे. म्हणजे पांढऱ्या कपड्यामध्ये मूर्ती आणि दही भात घेऊन आपल्याला ती मूर्ती एका पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून विसर्जित करायची आहे. त्याच्यानंतर घरामध्ये कुठेही तुम्ही काही म्हणजे खूप दिवसापासून ठेवलेली वस्तू आहे, म्हणजे ती वर्षानुवर्ष 2-2 वर्ष कामाला येत नाही, पण बायकांना वाटतं की हे चांगलं आहे टाकून द्यावं, पण अशा वस्तूसुद्धा घरामध्ये जास्त ठेवायच्या नसतात, जेणेकरून तुमचा 2-2 वर्ष त्या वस्तूला हात लागत नसतो. अशा वस्तूसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत. त्याच्यानंतर आपण उपास तापास पूजा व्रत वैकल्य सगळं करत असतो त्यावेळेस आपण भरपूर पोथी पुस्तकं आणत असतो, पोते आणत असतो, पण त्या पोत्यासुद्धा काही खराब झालेल्या असतात, काही डबल असतात. तर त्या पोतेसुद्धा तुम्हाला देवघरातून किंवा घराच्या कुठे आसपास घरामध्ये कुठं जर ठेवलेले असेल तर ते सुद्धा तुम्हाला विसर्जित करायचे आहेत. म्हणजे जी पोती आहे, पुस्तक आहे, ते जर दुसऱ्याला वापरण्यायोग्य असेल तर ते तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता, आणि खूप खराब झालेला असेल तर तुम्ही एका मध्ये त्याला बुडवून ठेवायचं आहे आणि त्याचा लगदा तयार झाल्यानंतर तुम्ही ते झाडाला खत म्हणून वापरू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला या
नवरात्रीमध्ये आपल्या घरातील काही अडगळ आपल्याला बाहेर काढून फेकायचे आहे. त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये देवघराची स्वच्छता पूर्णपणे करायची आहे. घट ज्या दिवशी बसतात त्या दिवशी आपल्याला आपल्या देवीसाठी काही अत्यंत प्रिय वस्तू आणायच्या आहेत. घरामधील जे खराब कपडे आहेत, जे काही खराब असेल ते सगळं काढून आपलं घर जे आहे ते एकदम छान असं टवटवीत ठेवलं पाहिजे. घरामध्ये वाद होणार नाहीत या 9 दिवसामध्ये, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. सर्वांनी मिळून देवीला आरती नैवेद्य करायचा आहे. 2 टाइम आरती करायची आहे. आणि जर आपल्या घरी घट बसत नसेल तर एका चौरंगावर आपल्याला आपल्या कुलदेवीचा कलश स्थापन करायचा आहे. आणि नंतर आपल्याला त्याच्या पुढं अखंड दिवा लावायचा आहे. आणि नंतर 9 दिवस झाल्यानंतर तो कलश आहे तो आपण 12 महिने आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. जर आपल्याला आपल्या देवीची कृपा जर आपल्यावर असेल तर आपल्या नारळाला कोंब येतो आणि आपल्याला तो आशीर्वाद भेटतो. तर तो आपण समजायचा की आपल्या घरावर आपल्या कुळदेवीचा आपला आशीर्वाद आहे. आपलं इथून सगळं चांगलंच होणार आहे असे मनामध्ये आपल्या सतत भाव असले पाहिजे. नारळाला कोंब आल्यानंतर ते म्हणजे काही अशुभ नसतं, तर ते शुभ असतं, ते चांगलं असतं. बरेच जण म्हणतात नारळाला कोंब आलं अशुभ झालं, तर नाही. आणि ज्या वेळेस त्या नारळाला तडा जातो त्यावेळेस जी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये काही लोक पसरवतात, त्यावेळेस ती जी शक्ती आहे ते नारळ म्हणजे आपली कुलदेवी जी आहे ती कुलदेवी आपल्या अंगावर घेत असते, म्हणून त्या नारळाला तडा जात असतो. तर हे सुद्धा एक चांगलं कारण समजावं. आणि तडा गेल्यानंतर त्या नारळाचं विसर्जन करून तुम्हाला परत दुसरा नारळ त्या ठिकाणी ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या कुलदेवीची स्थापना आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला मी घरामधून काय काय वस्तू काढायच्या आहेत आणि काय काय हे करायचं आहे ते सांगितलं आहे. तर आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी घरामध्ये एक कळस घेऊ, म्हणजे आपल्या घरामध्ये जर कलश स्थापना नसेल, आपल्या कुलदेवीची कळस स्थापना केलेली नसेल, तर आपल्याला त्या दिवशी कळस स्थापना करायची आहे. त्याच्यानंतर म्हणजे कोणाकोणाच्या घरात जर केलेलं नसेल किंवा कळस नसेल तर त्यांनी एक छोटा किंवा मोठा तांब्या त्या दिवशी आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी आणून आपल्याला कलश स्थापना करायची आहे. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जर पिवळ्या कवड्या नसतील, पिवळ्या कवड्या ह्या लक्ष्मी खेचून आणणारी वस्तू आहे, तर आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत आपल्याला 9, 5, 7, 11, 21 अशा कवड्या घेऊन यायचं आहे. त्यांना दह्या दुधाने आंघोळ घालायची आहे, म्हणजे अभिषेक करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावर त्या कवड्या पूर्ण ठेवून त्यांची पूजा करून आपल्याला कुलदेवीच्या समोर या कवड्या सुद्धा ठेवायच्या आहेत. आणि आपल्याला कुलदेवीचा कलश त्या दिवशी नक्की स्थापना करायचा आहे. ज्या वेळेस आपण हे सगळं करत असतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला काडी पेटी आपण जे म्हणजे दिवा लावतो किंवा अगरबत्ती लावतो त्यावेळी जी छोटी छोटी काड्या पडलेल्या असतात त्या काड्या आपल्याला लगेच उचलायच्या आहेत. किंवा अगरबत्ती संपल्यानंतर आपण ज्या काड्या फेकून देतो त्या सुद्धा काड्या आपल्याला लगेच फेकून द्यायच्या आहेत. त्या आपल्या देवघराच्या आसपास अजिबात ठेवायच्या नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला त्या दिवशी जर तुमच्याकडे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक नसेल, जर दुर्गा सप्तशती पाठ नसेल, तर तो सुद्धा तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी घेऊन यायचा आहे. आणि कलश आणि दुर्गा सप्तशती जो आहे ते देवीला अत्यंत प्रिय आहे, तर ते सुद्धा तुम्हाला त्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घेऊन यायचं आहे. दुर्गा सप्तशतीचे तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे तुम्ही पाठ करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला संकल्प करून वाचन करायचं आहे. आणि ज्या वेळेस आपण अखंड दिवा लावतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्याशिवाय आपली कुठलीही पूजा पूर्ण होत नाही. तर आपल्याला त्या दिवशी संकल्प करून कुठलीही कलश स्थापना किंवा अखंड दिवा जरी लावला तर त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करून तुम्ही अखंड दिवा लावून बघा, तुमची 9 दिवसाच्या आत कसलीही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होणार आहे. आपल्याला नवरात्रीमध्ये अशा काही वस्तू आणायच्या आहेत आणि काही वस्तू आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. त्या दिवशी आपण कलश स्थापना करतो त्याच दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या समोर 2 आपल्याला गजलक्ष्मी ठेवायच्या आहेत.
म्हणजे या वेळेस आपली जी कुलदेवी आहे ती हत्तीवरून आलेली आहे. हत्ती हे सुख समृद्धीचं प्रतीक आहे. ज्या घरामध्ये गजलक्ष्मी असतात त्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आरोग्य आयुष्य सगळं असतं, म्हणजे वाढत असतं, आरोग्य नांदत असतं, आयुष्य वाढत असतं, सुख समाधान येत असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला त्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी 2 गजलक्ष्मी आणायच्या आहेत. आपल्याला जेवढ्या शक्य असतील तेवढ्या आणायच्या आहेत. पितळेच्या, चांदीच्या किंवा त्या मार्बलच्या भेटतात त्या, किंवा मातीच्या सुद्धा भेटतात त्या सुद्धा, तुम्ही जे शक्य असेल ते तुम्हाला त्या दिवशी आणायचं आहे. आणि आपण जे कलश स्थापना करतो त्या कलशाच्या समोर किंवा आपल्या घरामध्ये कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या दोन्ही साईडला 2 आपल्याला त्या गजलक्ष्मी ठेवायच्या आहेत. आणि त्यांची सुद्धा आपल्याला त्या दिवशी स्थापना करायची आहे. आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला नक्कीच त्या दिवशी घेऊन यायचा आहे. तर आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी काय काय आणायचं आहे, तर एक दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला त्या दिवशी आणायचा आहे, म्हणजे एक पुस्तक आणायचं आहे. आणि आपल्या घरात मांगल्याचे प्रतीक असणारे जे कळस आहे, जे कलश आपण म्हणतो, तो कलश आपल्या घरामध्ये नेहमी आपलं घर भरलेलं असावं, आपल्या घरामध्ये निरंतर आपल्या देवीचा वास असावा, यासाठी आपल्याला एक कलश आणायचा आहे. त्याच्यानंतर गजलक्ष्मीच्या 2 मूर्त्या आणायच्या आहेत, किंवा एक शक्य असेल तर एक मूर्ती आणायची आहे. आणि आपल्याला त्या दिवशी 5 पिवळ्या कवड्या किंवा 7-11 जेवढ्या शक्य असतील तेवढ्या आपल्याला कवड्या आणायच्या आहेत. तर हे आहेत आपल्याला त्या दिवशी आपल्या देवीचे अत्यंत प्रिय वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहेत. आणि त्यांची सुद्धा आपल्याला घरी आणून विधिवत पूजा त्या दिवशी करायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.